जगाला शांतीचा समतेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ये आजादी झूठी है, देश की जनता भूकी है असं म्हणत 15 ऑगस्ट रोजी विधान भवनावर मोर्चा काढणारे लोकशाही अण्णाभाऊ साठे, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, छत्रपती संभाजी महाराज, क्रांतीवीर लवजी वस्ताद साळवे, राजे उमाजी नाईक, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्री या सर्वच बहुजन महापुरुषांना प्रथमतः मी विनम्र असं अभिवादन करतो। मंचावर उपस्थित जिल्ह्याचे सहकारी, जिल्ह्याचे उपाध्यक्ष गणेशजी थोरात, मंगेशजी लोंढे, महासचिव प्रतीक चव्हाण, प्रसिद्धी प्रमुख सचिन कांबळे, बारामती तालुक्याचे तालुका अध्यक्ष अनुप मोरे, तसेच त्यांची सर्वच टीम, तसेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे आपण सर्वजण, प्रथमतः गुणवडी गाव हे बारामती तालुक्यातील महत्त्वाचं गाव आहे आणि अशा या गावामध्ये आपण या शाखेचं उद्घाटन मोठ्या दिमाखाने केलं, उत्साहाने केलं, त्याबद्दल तुम्हा सर्वांचं प्रथमतः मी हार्दिक अभिनंदन करतो। आणि या शाखेचे अध्यक्ष मनोजी लोंढे, शाखेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट कमल मुलानी, उपाध्यक्ष जहांगीर पठाण, सचिव बापू जगताप, सहसचिव अमजद मुलानी, तसेच संघटक सचिन आगवणे, दुसरे संघटक राहुल किलाले, सल्लागार ॲडव्होकेट दीपक लोंढे, सल्लागार रामचंद्र लोंढे, सल्लागार हनुमंत शेलार, प्रचार प्रमुख विनोद लोंढे, रवींद्र लोंढे, सिकंदर पठाण, पवन आयवळे, सचिन खिल्लारे, खलील मुलानी, सरफराज पठाण, तसेच वसंत शेलार, बाळू जगताप, इन्नूस पठाण या सर्वांची या शाखेमध्ये नियुक्ती झाली असं मी जिल्हा अध्यक्ष या नात्याने जाहीर करतो। या शाखेमध्ये ज्यांची ज्यांची नियुक्ती झाली त्यांचं आता काम सुरू झाले। शाखा उद्घाटन झालं म्हणजे आपलं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे। या गुणवडी गावातील प्रत्येक घराघरामध्ये आपल्याला वंचित बहुजन आघाडी पोहोचवायची आहे। यासाठी या शाखेच्या निमित्ताने ज्यांची ज्यांची नियुक्ती झालेली आहे त्यांची जबाबदारी आहे की वंचित बहुजन आघाडी जी आहे इथल्या घराघरामध्ये कशी पोहोचेल आणि इथल्या घराघरामधील मतदान हे वंचित बहुजन आघाडीला कसं पडेल यासाठी या शाखेच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करायचे। या शाखेच्या निमित्ताने जे काही गावचे प्रश्न असतील, गावातल्या लोकांचे प्रश्न असतील, अन्याय अत्याचाराच्या विरोधातले प्रश्न असतील, ते या शाखेच्या निमित्ताने आपण या ठिकाणी सोडवणार आहोत। शाखा ही गावचे प्रश्न पुढे आणण्यासाठी असते आणि लोकसभा, विधानसभा, पंचायत समिती, जिल्हा परिषद या निवडणुकांची बूथ बांधणी मजबूत करण्यासाठी शाखा ही खूप महत्त्वाची असते। आणि
ज्या पक्षाच्या जास्तीत जास्त शाखा असतात तो पक्ष हा मजबूत असतो. त्याच अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू श्रद्धेय प्रकाशदादा बाळासाहेब आंबेडकर तसेच वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर, वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेशजी विश्वकर्मा साहेब आणि पुणे जिल्हा निरीक्षक ऋषिकेशजी नांगरे पाटील साहेब यांच्या सूचनेनुसार आपण माझ्याकडे जी पुणे जिल्ह्याची जबाबदारी दिली आणि माझ्या जबाबदारीमध्ये बारामती, दौंड, इंदापूर आणि पुरंदर हे महत्वाचे 4 तालुके माझ्याकडे दिले. नियुक्ती गेल्या 2 महिन्यापूर्वी माझी झाली आणि या 2 महिन्यातच बारामती, इंदापूर आणि दौंड या तिन्ही तालुक्यांच्या आपण तालुका बॉड्या नियुक्त केल्या आणि या तालुक्यांमध्ये शाखा बांधण्या मोठ्या झपाट्याने चालू आहे. त्याच अनुषंगाने या गुणवडी गावामध्ये देखील आपण ही शाखा या ठिकाणी तयार केलेली आहे. मुळातच तालुक्याची बॉडी नव्हती आणि तालुक्याची बॉडी नसताना देखील ऍडव्होकेट कमल मुलाने असतील, लोंढे साहेब असतील, हे सुरुवातीलाच म्हणजे तालुक्याची बॉडी नसताना देखील ते माझ्याकडे आले आणि तालुक्याची बॉडी नसताना देखील त्यांनी या ठिकाणची शाखा तयार केली. त्याबद्दल त्यांचं पहिल्यांदा हार्दिक अभिनंदन करून त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या. त्यांनी मला विनंती केली होती की तुम्ही लवकरात लवकर बारामतीची बॉडी बांधून की तुम्ही लवकरात लवकर जाहीर करा, आमची शाखा तयार आहे. जी पहिली शाखा अशी आहे की तालुक्याची बॉडी नसताना ती शाखा तयार होती आणि सर्व जाती धर्मातील लोकांना या शाखेमध्ये सामावून घेऊन ही शाखा या ठिकाणी आज तुम्ही तयार केलेली आहे. मित्रांनो, वंचित बहुजन आघाडीचा जो जाहीरनामा आहे तो संविधानाचा सारनामा हाच आमचा जाहीरनामा आहे. म्हणजेच या देशातील साळी, माळी, तेली, तांबोळी, डोर, काष्टी, वडार, कैकाडी, महार, मांड, मुस्लिम, मराठा तसेच सर्व जाती धर्मातील लोकांना न्याय द्यायचं जर काम कोणी केलं असेल ते संविधानाच्या माध्यमातून विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. या ठिकाणी जर आपण या देशाचं राजकारण पाहिलं, या महाराष्ट्राचं राजकारण पाहिलं तर तुम्ही बघत आहात की या देशामधली जी लोकशाही आहे ती लोकशाही धोक्यात आलेली आहे. जी लोकशाही विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्याला दिली आणि हे संविधान सुपूर्द करताना आपल्याला सांगितलं की देशाचं संविधान हे कितीही चांगलं असलं आणि त्याला चालवणारे लोक जर खराब असतील तर कितीही चांगलं संविधान असलेलं हे खराबच ठरणार आहे. आणि जर हे संविधान जर खराब असेल आणि ह्याला चालवणारे लोक जर चांगले असतील तर कितीही खराब असलेलं संविधान हे चांगलं ठरणार आहे. त्यामुळे या देशामध्ये आपण जर बघत आहात तर हे संविधान चालवणारे लोक खराब आहेत मित्रांनो. आणि लोकांमध्ये असा प्रचार प्रसार केला जातोय हे कुठेतरी हे संविधानच खराब आहे, हे कुठेतरी संविधानच चुकीचं आहे आणि या संविधानामध्ये संशोधन झालं पाहिजे, संविधान बदललं पाहिजे अशा प्रकारची वक्तव्य या बीजेपी सरकार मधील काही आमदार खासदार आहेत ते सातत्याने करताना आपल्याला दिसत आहे. आणि हे संविधान बदलायचंय अशी सातत्याने गरज आपल्याला वक्ताना दिसत आहे. अनेक कायदे या बीजेपी सरकार आल्यापासून
बदलण्यात आलेल्या आहेत, त्याच्यामध्ये चेंजेस करण्यात आलेले आहेत. किती घटना आहेत की त्या संविधानाला, त्या कायद्याला पोकळ करण्याचं काम या बीजेपी सरकारनं त्यांच्या सरकारमध्ये केलेलं आहे. या ठिकाणी असणारा दलित असेल, मुस्लिम असेल, आदिवासी असेल, भटका विमुक्त असेल, हा या देशामध्ये सुरक्षित नाहीये. त्याच्यावरती वारंवार अन्याय अत्याचार होतोय. सातत्याने इथल्या मुसलमानांना हिणवलं जातंय की तुम्ही या देशामधून बाहेर जावा किंवा पाकिस्तानला जावा. अशा प्रकारची वक्तव्य इथले मनोवादी, जातीवादी लोक करताना आपल्याला दिसत आहेत. इथल्या दलितांना नक्षलवादी, आतंकवादी घडवायचं काम, ठरवायचं काम या ठिकाणी असणारं शासन प्रशासन करताना दिसतंय. भारतीय संविधानाच्या कलम 19 ने आपल्याला बोलण्याचं स्वातंत्र्य दिलं, आपलं विचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य दिलं, आणि हे विचार मांडणाऱ्या व्यक्तींना दाबायचं काम या देशातील मनोवादी सरकार करताना दिसत आहे. आपले हक्क अधिकार संपवायचं काम या ठिकाणी असणारं सरकार करत आहे. त्यामुळे या देशाचं संविधान हे धोक्यात आलेलं आहे मित्रांनो. हे संविधान जर वाचवायचं असेल तर आपल्याला पुढे यावं लागणार आहे. इथल्या सर्व जाती धर्मातील लोकांना पुढे यावं लागणार आहे. त्याच अनुषंगाने आपण या ठिकाणी सर्व जाती धर्मातील लोक या शाखेच्या निमित्ताने एकत्रित आला, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक अभिनंदन आहे. आपण आता ही आपलीच जबाबदारी आहे, हे भारतीय संविधान वाचवलं पाहिजे. कारण आता नवीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तयार होणार नाहीत. तर आता इथून पुढची जी जबाबदारी आहे ती तुमची न माझी आहे. तुम्हाला मला आपले हक्क आणि अधिकार अबाधित ठेवण्यासाठी लढावं लागणार आहे, भांडावं लागणार आहे, झगडावं लागणार आहे. या मनोवादी व्यवस्थेच्या विरुद्ध तुटून पडावं लागणार आहे. जशाच तशी उत्तरं या मनोवादी व्यवस्थेला द्यावी लागणार आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या सर्वांना जो या भारतीय संविधानाने जो एक मताचा अधिकार दिलेला आहे, जो एक मताचा अधिकार इथल्या सामान्य लोकांना देखील एक मताचा अधिकार आहे, तोच एक मताचा अधिकार देखील इथल्या पंतप्रधानाला देखील तोच एक मताचा अधिकार आहे. बाबासाहेबांनी ह्याच्यात भेदाभेद केला नाही की इथल्या गरीबाला एक मत असेल आणि इथल्या पंतप्रधानाला एक 2-4 मत असतील, असं अजिबात केलं नाही मित्रांनो. या ठिकाणी जे आहे विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या सर्व जाती धर्मातील लोकांना समान न्याय देण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न केलेले आहेत. आणि तुम्हाला मला या मताचा अधिकार दिलेला आहे. राजा हा राणीच्या पोटातून नाही तर आता मतपेटीतून तयार होणार आहे. आणि ती मतपेटी तुम्हाला मला घडवायची आहे. तो अधिकार तुम्हाला मला आहे. त्यामुळे या देशाचा राजा आपण घडवणार आहे. तो अधिकार आपल्याला आहे. त्यामुळे या देशामध्ये कोणाची सत्ता आणायची आणि कुणाला पाडायचं हे आपल्या हातात आहे. एका मताने देखील पुढला उमेदवार पडू शकतो, एवढी ताकद एका मतामध्ये. त्यामुळे या भारत देशातील कोणत्याच नागरिकाने असं समजू नये की मी मतदान केलं नाही तर काय फरक पडणार. तुमच्या एका मताची किंमत जो एक मताने पडतो ना त्याला विचारा की तुमच्या एक मताची किंमत काय आहे. तुमचं एक मत जे आहे ते खूप मोलाचं आहे. त्यामुळे आपलं मत कधीही विकलं जाऊ देऊ नका आणि चुकीच्या माणसाला कधीही हे आपलं एक मत जे आहे ते देऊ नका. खऱ्या अर्थाने तुमच्यासाठी झगडतंय कोण, लढतंय कोण हे पहा आणि त्यांच्यासाठी तुम्ही ते मत द्या. या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये जर 70 वर्षाचं जर तुम्ही राजकारण पाहिलं
तर या 70 वर्षामध्ये तुम्हाला जी घराणी समोर आलेले आहेत त्या घराण्यांमधीलच जे आता प्रस्थापित घराणी झालेले आहेत आणि पंजा झाला की आजा झाला की पोरग आणि पोरग झाले की नातू, अशा प्रकारचं राजकारण तुम्ही पाहिले ना? हे राजकारण बदलायसाठी विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नातूंनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली आणि इथल्या कष्टकरी शेतकरी शेतमजूर इथल्या वंचित घटकातील लोकांना 2019 साली लोकसभेच्या उमेदवाऱ्या दिल्या, विधानसभेच्या उमेदवाऱ्या दिल्या. ज्या जातींना कधी गणलं जात नव्हतं, ज्या जातींना कधी लोकसभेची तिकीट काय असतात, लोकसभेची तिकीट ही मिळू नव्हती, ते तिकीट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी लोकसभेला दिली आणि सर्व जातींचं महत्व या देशामध्ये वाढवायचं काम श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि त्याच्यानंतर इथले प्रस्थापित पक्ष हादरले आणि सर्व जाती धर्मातील लोकांना विचारात घेऊ लागले, त्यांची विचारपूस करू लागले. जी ताई दादा कधी काका जे आपल्याकडे कधी ढुंकूनही पाहत नव्हती ते आज आपल्या गल्ली बोळात फिरताना दिसतात, आपल्या घराघरामध्ये जाताना दिसत आहेत. ही ताकद आपले, ही वंचित बहुजन आघाडीची ताकद आहे. ही ताकद वंचित बहुजन आघाडीनं निर्माण केलेली आहे. कुणाची काय लायकी आहे ती लायकी दाखवायचं काम या वंचित बहुजन आघाडीनं केलेलं आहे आणि सर्वसामान्यांचं जी एकमताची किंमत आहे ती ह्यांना दाखवलेली आहे. त्यामुळे या वंचित बहुजन आघाडीमध्ये आपण सर्वांनी सामील झाला, वंचित बहुजन आघाडीला साथ सहयोग दिला आणि तुमच्या हक्काची लढाईमध्ये तुम्ही या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी जॉईन केली, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचंच हार्दिक असा आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो. लवकरच या महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या इलेक्शन होणार आहेत. गेल्या काही टर्मला नुकताच एक 4-5 महिन्याचा आपला वंचित बहुजन आघाडी पक्ष होता आणि या पक्षाच्या बांधण्या नव्हत्या, तेवढी साधनं नव्हती आपल्याकडे. त्या ठिकाणी आपल्याला लोक नवीनच होता पक्ष आणि लोकही आपल्याला त्या ठिकाणी बूथवर बसायला नव्हती. परंतु आताची लोकसभा जी आहे ते आपल्याला खूप वेळ या लोकसभेमध्ये मिळालेला आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या अनेक शाखा या पुणे जिल्हा पूर्व मध्ये आपण तयार केलेल्या आहेत. वंचित बहुजन युवा आघाडीच्या शाखा आता आपण सर्वच ठिकाणी तयार करत आहोत. आज या ठिकाणी आपण शाखा खोलली, उद्याच इंदापूर तालुक्यामध्ये एक 5-6 शाखांचं एकाच दिवशी नियोजन केलेलं आहे. त्याच्या परवा दिवशी आम्ही दोन तालुक्यातील खडकी गावामध्ये शाखा खोलली आणि अतिशय उत्साहाने त्या ठिकाणी देखील कार्यकर्ते उत्सुक झाले आणि वंचित बहुजन आघाडीला जॉईन झाले. महाराष्ट्राचं जर तुम्ही राजकारण पाहिलं तर प्रत्येक राजकारणी हा स्वतःच्या प्रॉपर्टी वाचवण्यासाठी काम करते. लोकांना वाटतंय जेलमध्ये बसण्यापेक्षा सत्तेत बसलेलं बरं आणि त्यामुळे मग फुले शाहू आंबेडकरी विचारधारा सांगणारे लोक पण आज तुम्हाला बीजेपीच्या मांडीवर जाऊन बसलेले दिसतात. ज्या लोकांनी फुले शाहू आंबेडकर सांगितला ती लोकच आज या ठिकाणी बीजेपीच्या मांडीला मांडी लावून बसायला लागली आणि मग ह्या महामानवांचे विचार गेले कुठं? हा सवाल आपल्या मनामध्ये आहे. ज्या लोकांना फुले शाहू आंबेडकर सांगून त्यांची मतदान घेतलं होतं त्या लोक आज या लोकांना प्रश्न विचारायला लागलेले आहेत, तुमची विचारधारा आता कुठे गेली?
तुमची विचारधारा आता कुठे गेली? जी बीजेपी या ठिकाणी असणाऱ्या वर्ण व्यवस्थेला मानते आणि त्या वर्ण व्यवस्थेच्या मांडीला मांडी लावून आज तुम्ही बसता. आज तुम्हाला फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेण्याची देखील लायकी राहिलेली नाही. महाराष्ट्राचं राजकारण अतिशय गलिच्छ पद्धतीचं राजकारण झालेलं आहे. या महाराष्ट्रामध्ये जर फक्त आता स्वाभिमानी नेता कोण राहिला असेल तर फक्त विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू म्हणजे प्रकाश दादा बाळासाहेब आंबेडकर आहेत. आणि त्यांच्याच पाठीमागे तुम्हाला आता उभं राहावं लागणार आहे. जो प्रामाणिक नेता आहे, अभ्यासू नेता आहे, ज्याला कायद्याचं नॉलेज आहे, जो खऱ्या अर्थाने या शोषितांचं पीडितांचं प्रश्न मांडायला प्रयत्न करतोय, त्या विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नातूला आपल्याला साथ द्यावी लागणार आहे. मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकरांचं जर तुम्ही कार्य पाहिलं, बाबासाहेब आंबेडकर शिक्षण घेत होत आणि त्या दरम्यानच माता रमाई, जे आपण त्या माता रमाईला त्यागमूर्ती म्हणतो, त्या माता रमाईनं आपली 4 लेकरं जे आहेत ती स्वतःच्या डोळ्यासमोर मेलेले बघितलेले. 4 लेकरं या रमाईनं डोळ्यासमोर मेलेली बघितलेले आहेत. मित्रांनो, 5 पैशासाठी, एक इंजेक्शनासाठी तडपडून या बाबासाहेबांची लेकरं मेलेले आहेत. मित्रांनो, हे संविधान मिळालं आज आपण बोलायला लागलो, लोकांना भांडायला लागलो, लोकांची गजुरी धरायला लागलो, आपले हक्क अधिकार सांगायला लागलो. हे सोपं नव्हतं मित्रांनो, आणि सहजासहजी मिळालेलं नाही आपल्याला. बाबासाहेबांनी त्यासाठी त्यांची 4 लेकरं मारलेले आहेत, 4 लेकरं मेलेले आहेत त्यांची. तेव्हा कुठं आपल्याला हे हक्क अधिकार मिळालेले आहेत. आणि त्या 4 लेकरांपैकी एक लेकरू जे यशवंतराज आंबेडकर, जे कसं बस जगलं आणि त्यांचाच मुलगा म्हणजे प्रकाशदादा बाळासाहेब आंबेडकर, जो तुमच्या माझ्यासाठी झगडतोय. आजोबाने हक्क अधिकार दिले आणि ते हक्क अधिकार अबाधित ठेवण्यासाठी, वाचवण्यासाठी आज त्यांचाच नातू प्रयत्न करत आहे. त्यांना आपण साथ दिली पाहिजे का नाही दिली पाहिजे? दिली पाहिजे का नाही दिली पाहिजे? मग मला सांगा, आज जर 4 लेकरं बाबासाहेबांनी मारली आणि आपल्याला हक्क अधिकार दिले आणि हे हक्क अधिकार विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू अबाधित ठेवत आहेत, तुम्हाला हक्क अधिकार जे दिलेले आहेत त्याचं रक्षण करत आहेत, त्यांना आपण साथ दिली पाहिजे. हे तुमच्या माझ्या हक्क अधिकारासाठी ही लढाई आहे मित्रांनो. यासाठी आपल्याला काम करायचंय. दुसरे पक्ष जर तुम्ही पाहिले तर स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्याला लढताना दिसत आहे, परंतु वंचित बहुजन आघाडी असा एक पक्ष आहे की इथल्या सर्वसामान्य लोकांसाठी लढणारा पक्ष आहे आणि इथल्या सर्वसामान्य लोकांचे हक्क अधिकार अबाधित ठेवण्यासाठी काम करणारा पक्ष आहे. इथल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढणारा पक्ष आहे, इथल्या असमानतेच्या विरोधात लढणारा पक्ष आहे. जिथं समानतेनं वागणूक दिली जात नाही तिथं समानतेनं वागणूक देण्याचं काम करणारा एकमेव पक्ष आहे, जो समता, समानता, बंधुता, न्याय आणि स्वातंत्र्य या तत्वांवर काम करणारा पक्ष आहे. आणि हा पक्ष जर तुम्ही मजबूत केला तर तुमचे हक्क आणि अधिकार अबाधित राहणार आहेत मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला या वंचित बहुजन आघाडीला साथ द्यायचे, तुमचे हक्क अधिकार अबाधित ठेवण्यासाठी साथ द्यायचे. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना साथ नाही द्यायची, तर तुमचे हक्क अधिकार अबाधित ठेवण्यासाठी साथ द्यायची. आता तुम्ही ठरवायचंय वंचित बहुजन आघाडीला या महाराष्ट्राची सत्ता कशी द्यायची आणि या वंचित बहुजन आघाडीसाठी कसं काम करायचं. या
पुणे जिल्ह्याची जबाबदारी घेतल्यानंतर मी ठरवलं की या पुणे जिल्ह्यामध्ये ज्यांच्या कुणावरती अन्याय अत्याचार होतील, जे कोणी असमानतेची वागणूक देईल, त्यांना आपण न्याय द्यायचा प्रयत्न करायचा आणि तशी फौज या पुणे जिल्ह्यामध्ये निर्माण करायची. आताच तुम्ही पाहिलं की अनेक जणांनी पहिल्यांदाच या केजीवरती भाषण करताना आपण पाहिलं. मी या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवतोय, या कार्यकर्त्यांना संधी देतोय, कार्यकर्ते तयार करतोय, कार्यकर्ते निर्माण करतोय. आपली लढाई ही खूप मोठ्या बलाढ्य शक्तीवर आहे आणि ही लढाई आपण एकटे कोणीच लढू शकत नाही. त्यामुळे आपल्याला एक एक कार्यकर्ता महत्वाचा आहे आणि एक एक कार्यकर्ता आपल्याला तयार करावा लागणार आहे. त्यासाठी आपण सर्वांना संधी देतोय. मुळात वंचित बहुजन आघाडी हा सर्वांना संधी देणारा पक्ष आहे. त्यामुळे सर्वांनाच आपण या ठिकाणी संधी देतोय आणि एक एक कार्यकर्ता या ठिकाणी तयार करतोय. लढायला, भांडायला, झुंजायला कार्यकर्ते आपल्याला पाहिजेत. इथल्या प्रस्थापित व्यवस्थेला भांडणारा कार्यकर्ता या ठिकाणी तयार झाला पाहिजे. असे असंख्य कार्यकर्ते जर आपण तयार करू शकलो तर इथले सामान्यांचे, इथल्या कष्टकऱ्यांचे, इथल्या शेतमजुराचे, शेतकऱ्याचे, इथल्या मुस्लिमांचे, दलितांचे, आदिवासींचे प्रश्न आपण सोडवू शकू. आता आपली ताकद खरं तर खूप मोठी झालेली आहे. आताच तुम्हाला आमच्या महासचिवांनी सांगितलं की बारामतीच्या बस स्थानक मध्ये जी महारवतनी जागा गेलेली आहे, ही जागा 68 साली घेण्यात आलेली आहे आणि 68 साली संपादन करायचा कायदाच नव्हता. बरोबर नव्हतं. मग कायदा नव्हता तर मग आता एसटी स्टँडला जागा घ्यायची कशी? ही तर जागा मारवत नाही. मग आता ह्यांनी काय केलं? मग त्या ठिकाणी आपल्या लोकांनी मावशी, काकू, मामा, हाय माझी जागा राहते का असं म्हणून त्या जागेमध्ये लोकांना राहायला लावलं होतं आणि ती लोक राहत होती. 29 जण त्या जागेवरती राहत होती. मग आता एसटी स्टँड बांधायचंय तर ही जागा कशीही करून आपल्याला घ्यायची आहे. मग त्यांनी एक पर्याय काढला त्याच्यामध्ये की महारवतनी जागा आहे, मग ही जागा विकता येत नाही, भाड्याने देता येत नाही, त्याच्यावरती ताबा कुणाचाही देता येत नाही. मग ही त्या जागेमध्ये शर्तीचा भंग झाला असं ठरवायचं आणि ह्या लोकांना त्या जागेमधून काढून टाकायचं आणि त्याच्यावरती ताबा एसटी स्टँडचा घ्यायचा. अशी एक युक्ती त्यांनी केली आणि त्याच्यामध्ये उपविभागीय अधिकारी म्हणजे प्रांत अधिकारी यांनी एक ऑर्डर केली की 29 लोक जे आहेत ती अनऑथोराइज्ड होल्डर आहेत, बेकायदेशीर ताबाधारक आहेत असं घोषित केलं. एक ऑर्डर त्या ठिकाणी पास केली आणि त्या लोकांना तिथून काढून टाकलं आणि दुसरीकडे त्यांना ती जागा दिली. आणि त्याच्या अनुषंगाने दुसरी एक ऑर्डर त्याच प्रांत अधिकाऱ्यांनी केली की या ठिकाणी हे 29 लोकांना तुम्ही तिथं ताबा दिला आहे आणि तो ताबा हा शर्तीचा भंग करणारा ताबा आहे. त्यामुळे शर्तीचा भंग झाला म्हणून ही जागा आम्ही शासनाच्या ताब्यात घेत आहे वकील साहेब, आणि म्हणून ती ऑर्डर केली की ही जागा आता आम्ही शासनाच्या ताब्यात घेत आहे. कोण ऑर्डर करतंय? प्रांत अधिकारी. आम्ही काय त्याचा अभ्यास काय आम्ही केलं वाचन, सुप्रीम कोर्टाचे, हायकोर्टाचे जजमेंट काढले, कायदा वाचला आणि त्या कायद्यात कळलं की प्रांतांना अधिकारच नाहीत अशा ऑर्डर करण्याचे. सगळे अधिकार जिल्हा अधिकाऱ्यांना, सगळे अधिकार जिल्हा अधिकाऱ्यांना. आणि जर अशी चौकशी करायची असेल आणि जरी अधिकार द्यायचे असतील तरी पण ते अधिकार हे जिल्हा अधिकाऱ्यांच्या वरच्या लेवलच्या अधिकाऱ्यांना देता येतात असं कायदा सांगतो.
आणि तरी देखील या प्रांत अधिकाऱ्यांनी ह्या 2 ऑर्डर केलेल्या. मग मी त्याच्यामध्ये चौकशी लावली आणि त्या चौकशीमध्ये म्हणणं दिलं, आंदोलन आम्ही 26 जानेवारीला केलं होतं. मुळात सुरुवातीचं आंदोलन आम्ही एसटी स्टँड पाशी केलं. 18 दिवस त्या ठिकाणी आम्ही बसलो होतो आणि 19व्या दिवशी 26 जानेवारीचा दिवस होता आणि त्याच दिवशी आम्ही सामूहिक आत्मदहन करणार असा एक मोर्चा काढला आणि प्रांत अधिकाऱ्यांपाशी आम्ही गेलो आणि प्रांत अधिकाऱ्यांपाशी दिवसभर आम्ही बसून राहिलो आणि त्या ठिकाणी आम्हाला हे ऑर्डर देण्यात आले. आणि मग त्याच्यावरती त्यांना आम्ही सांगितलं याची सगळी चौकशी करा. त्यांनी चौकशी केली आणि मला त्या ठिकाणी तारखेला बोलवलं आणि तारखेमध्ये मग मी त्या ऑर्डरच्या संदर्भातील माझं लेखी म्हणणं दिलं आणि त्याच्यामध्ये सांगितलं की बाबा ह्या ज्या ऑर्डरच्या आधारे तुम्ही बोलताय ना त्या ऑर्डरच बेकायदेशीर आहेत, तुम्हाला अधिकारच नाहीत अशा ऑर्डर करण्याचे. हे सगळे अधिकार जे आहेत ते जिल्हा अधिकाऱ्यांना आहेत. मग या ऑर्डर तुम्ही केल्याच कसे काय, हा आपण त्यांना सवाल विचार. माझ्याबरोबर या ठिकाणी असणारा विनय दामोदर होता, त्याला विचारा की प्रांत अधिकाऱ्याची हालत काय झाली होती. उत्तर देताना ज्यावेळेस आपण कायद्याने बोलतो, कायदा वाचतो, अभ्यास करतो, त्यावेळेस अधिकारी पण थरथर थरथर कापतो बरं का. त्यामुळे या ठिकाणी असणाऱ्या कार्यकर्त्यांना मला विनंती करायची आहे की तुम्ही कायद्याचं वाचन करा, कायदा समजून घ्या. अधिकाऱ्याला भांडायचं कसं, बोलायचं कसं हे समजून घ्या. हे खूप महत्वाचं असतं मित्रांनो. नाहीतर मग अधिकारी जे असतात ते शिकलेले असतात, आपल्या कार्यकर्त्यांची दिशाभूल करतात आणि अशा प्रकारची उत्तरं देऊन आपल्याला बाजूला सारायचं काम करतात. काही दिवसातच आपण ती हायकोर्टामध्ये ते दाखल करतोय. त्याच्या आधीची प्रोसेस जी असते ती जिल्हा अधिकाऱ्यांपाशी दाद मागण्याची असते. त्यांना एक 10-15 दिवसाचं आपण टायमिंग देऊन तेही प्रकरण आपण हे करणार आहे. परंतु आता हे सगळं असताना, आपण लेखी म्हणणं दिलेलं असताना, त्याचा निर्णय झालेला नसताना आपण वारंवार त्यांना सांगत होतो की बाबा ह्या बारामती बस स्थानकचं जे आहे ते उद्घाटन करायचं जे तुम्ही जाहीर करताय ते आताच काही करू नका, त्याच्यावरती तुम्ही निर्णय घ्या आणि मग त्याच्यानंतर तुम्ही त्याचं उद्घाटन करा. आमचा काही विरोध नाही. लोकांना त्याचा मोबदला दिला आणि ती जागा मुळात मारवत नाही असल्यामुळं त्यांचे श्रद्धास्थान विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि त्यांचं नाव द्या, बारामती बस स्थानकला द्या. एवढ्याच 2 आपण मागण्या त्याच्यामध्ये केल्या होत्या. पण हुकुमशाही पद्धतीने त्या ठिकाणी उद्घाटन ठेवण्यात आलं. आता आपण लढणारे कार्यकर्ते गप्प बसू शकत नाही, त्यामुळे मी पत्र दिलं, निदर्शने करणार. फक्त एवढंच म्हणलं, संविधानिक मार्गाने निदर्शने करणार. काय म्हणलं? संविधानिक मार्गाने निदर्शने करणार. आता त्यांना चोळसं का पळसं झाल्यासारखंच झालं. आता निदर्शने करणार म्हणजे नक्की काय करणार? एक मेसेज असा गेला गोपनीय, त्यांच्या ज्या यंत्रणा आहेत त्यांनी माझ्या कॉल डिटेल्स काढायला सुरुवात केली. माझ्या जे संपर्कात लोक आहेत त्यांना हुडकायला सुरुवात केली आणि मी कुणाशी बोलतोय इथपर्यंत त्यांनी सगळं काढलं आणि त्या लोकांना देखील त्या ठिकाणी ती करायचा प्रयत्न केला. घरामध्ये झोपलेला असतानाच पहाटे 3 वाजता माझ्या घरी आली. मुळातच मी घरात दुसरं दाखवलं होतं आणि मी दुसऱ्या घरात झोपलो होतो. परत पहाटे 5 वाजता आली. मी काय गावलं नाही. आता अजून टेन्शन, तू गावा नाहीच कार्यकर्ता, काय करावं नाही का. तू वाघमारे साहेब वैतागला अक्षरशः. नक्की ह्याच्या डोक्यात काय आहे, नक्की काय करणार आहे. अक्षरशः त्यांना त्या बारामती बस स्थानकचं उद्घाटनच करता आलं नाही. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, 2 बायकांनी 1 नवऱ्याचा संसार, ही लोक आली होती बारामतीत.
अक्षरशः बारामतीत येऊन देखील त्यांना उद्घाटन करता आलं नाही. ही वंचितची ताकद आहे मित्रांनो. त्यामुळे ही वंचितची ताकद आपण ओळखायची आहे आणि या वंचित बहुजन आघाडीमध्ये तनमन धनाने अगदी मनापासून स्वाभिमानाने काम करायचंय. या ठिकाणी बराच वेळ झालेला आहे. या ठिकाणी आपण या शाखेच्या निमित्ताने अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन या ठिकाणी केलं. वंचित बहुजन युवक आघाडीची शाखा या गुणवडी गावातील लोंढे वस्तीमध्ये आपण तयार केली. या पाठीच्या निमित्ताने ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं, ज्यांनी ज्यांनी या शाखेला होण्यासाठी मदत केली, त्या सर्वांचं मी आभार मानतो. आणि या शाखेच्या निमित्ताने ज्यांची ज्यांची नियुक्ती झालेली आहे त्यांनी या शाखेच्या वतीने आपल्या गावातील प्रश्न, मग तो गटारीचा प्रश्न असेल, कोणाचा रेशनिंग कार्डाचा प्रश्न असेल, गावातील कोणतेही प्रश्न असतील ते या शाखेच्या निमित्ताने सोडवायचे आहेत. जर आपल्या शाखेच्या निमित्ताने जर काही अडचणी येत असतील तर आपली तालुक्याची टीम आहे. या तालुक्याच्या टीमला तुम्ही संपर्क साधायचा आहे. जर तालुक्याच्या टीमनं जरी काही तुमचे प्रश्न सुटले नाहीत, तसा क्रिटिकल प्रश्न असला तर आमची जिल्ह्याची टीम आहे. आणि या सर्वांच्याच वतीने जरी प्रश्न सुटले नाहीत तर शेवट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आपल्यासोबत आहेत. तुमचे प्रश्न मी त्यांच्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न करीन आणि ते सोडवून देण्याची गवाही या शाखेच्या निमित्ताने मी तुम्हाला देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत.